नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगा. आपलं नाव विठ्ठल बबन काळे किंग गजटूर जाणार. तर विठ्ठल भाऊ, बोला. या गावामध्ये सुरुवातीला कोणतं खत टाकलं आणि बियाला औषध कोणतं लावलं? सुरुवातीला ते आम्ही ती गव्हाची पावडर नुसती पावडर लावली, मग पेरला. आणि खत खत भूमी गाव भूमी फवारत 12 किलो आणलं होतं आम्ही. बरं. ते टाकलं. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर हां. या गावावर तुम्ही युरिया फेकला का? नाही, मग कोणती फवारणी केली? फवारणी ही केली औषधाची. ग्रो नायट्रोकिंग आणि स्प्रेडर 9. हां. ठीक. तर त्याच्यानंतर आता एक या गावामध्ये हां. या ग्रो नायट्रोकिंगच्या किती फवारण्या झाल्या? तुमच्या झाल्या 3 फवारण्या झाली. 3 झाल्या. हां. बरं. अजून एक करायचं. तर आता एक या ह्याच्या वंब्या आल्या, हां. हा पूर्ण गहू निसवला समजा. हो. तर याच्यामध्ये 8 दिवस अगोदर कोणती फवारणी केली तुम्ही? गुलूम केली, गुलूम. वर पान म्हणजे भाऊ तिकडं पान तुम्ही ग्लूम आणि नायट्रोकिंग आणि स्प्रिंडर 9 हां. त्याची एक फवारणी केली. तर चालेल इथं भाऊ. हे जे गहू आहे हा, या गव्हाला आज सर्व सेंद्रिय वापरलेलं आहे. तर हे गहूचं उत्पन्न पाहून तुम्ही समजा समाधानी आहे. हो, गहू चांगला आहे. गव्हाला अडचण नाही, काय नाही. तर हे ग्रीन प्लॅनेट कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे. चालतंय मग, ठीक आहे. तर ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे. कारण काळी वाचवा अभियानामध्ये आज तुम्ही सहभागी झालात, हो, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. क्लिकट हरभऱ्याची घ्या. हरभऱ्याची तुम्हाला यूट्यूबवर जायचं इथं भाऊ. आपलं माहिती नाही. बोलता बोलायचं आता. शेतीच गौरव करायची इकडं का? हो ना. शेती बिन करायची यूट्यूब